वसईत गुटखा माफियांना दणका, लाखोंचा गुटखा जप्त, द मानवाधिकार फाउंडेशनची कारवाई। मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुटख्याची मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तस्करीला द मानवाधिकार फाउंडेशनने नायगाव पोलिसांच्या मदतीने दणका दिला असून टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। गुटखा तस्करी करणाऱ्या शौकत फरार झाला असून नायगाव पोलीस तपास करीत आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मोठी गुटख्याची तस्करी होत असल्याचे पत्र द मानवाधिकार फाउंडेशनने मांडवी पोलीस ठाणे, पेल्लार पोलीस ठाणे, वाली पोलीस ठाणे, नायगाव पोलीस ठाणे व पोलीस ठाणे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांना 29 मार्च 2025 रोजी पत्र दिले होते। मात्र पोलिसांकडून याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने मानवाधिकार फाउंडेशनने स्वतः पुढाकार घेऊन पत्रकारांच्या व पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तस्करी करणारा ट्रक पकडून दिले व यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम पालकर यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता गुन्हा दाखल करून 61,20,460 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई। सांगाल, एक मोठी गुटख्याची होणारी तस्करी रोखलेली आहे, काय सांगाल? यामध्ये ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आहे। म्हणजे एक छोटं पाकिट पण यायला नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये, पण वेगवेगळ्या मार्गाने तस्करीद्वारे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे वसई तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही तस्करी होते असं आमच्या टीमच्या निदर्शनास आल्यानंतर सदर बाब त्यांनी माझ्या माहितीमध्ये आणून दिली। माझ्या माहितीमध्ये आणून दिल्यानंतर मग आम्ही सर्व पोलीस स्टेशनला म्हणजे मांडवी, पेल्लार, वालीव, नायगाव आणि या पोलीस स्टेशनला आम्ही पत्र दिलेलं आहे आणि DCP मॅडम आहेत चौगुले मॅडम, त्यांना पण पत्र दिलेलं आहे। पण जेव्हा पोलिसांना आम्ही पत्र दिलं तेव्हा त्यांनी हे कबूल केलं नाही की अशा कुठला तरी प्रकार आमच्या हद्दीमध्ये होतो। त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्यांनी नकार दिल्यानंतर आम्हाला माहिती होतं की कुठल्या मार्गाने आमचे जो कोण टिपर आहेत किंवा माहिती देणारे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की कुठून माल येणार आहे, कुठल्या मार्गाने येणार आहे, किती वाजता येणार आहे। त्याप्रमाणे मग आम्ही मीडिया आणि आमचे कार्यकर्ते, द मानवाधिकार फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी तिथे फिल्डिंग लावली आणि फिल्डिंग लावून तो माल पकडून दिला आणि तात्काळ पोलिसांना खबर केल्यानंतर पोलीस तिथे आले आणि हा जो टेम्पो आहे MH04 LQ 9820 हा मोठा टेम्पो आहे आयशरचा, तो पकडला गेला बाफाणीजवळ आणि मग तिथे याच्यावरती API बलराम पालकर हा अत्यंत धाडसी अधिकारी असं म्हणायला पाहिजे, कारण माझ्या माहितीप्रमाणे मी असं ऐकलं की त्याच्यावर प्रचंड प्रमाणात दबाव होता वरून, पण त्यांनी कोणालाही न जुमानता प्रत्येकाला नम्रपणे आणि आमच्या टीमनी पण ते धरून ठेवलं की नाही कारवाई झाली पाहिजे, FIR झाला पाहिजे, त्याप्रमाणे ती कारवाई झाली। आणि खरं बघायला गेलं तर API बलराम पालकर जे नायगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत तर त्यांचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे। मी प्रत्यक्ष जाऊन आम्ही टीम सकट त्यांना बुके देऊन त्यांचं अभिनंदन करणार आहे की एवढा जबरदस्त त्यांच्यावरती दबाव असताना सुद्धा त्यांनी छान काम केलं आहे। जवळपास 65 लाखाचा माल पकडला गेला आहे। आता आपण सर्वच ठिकाणी बघतो, तसं बघायला गेलं तर आपण कुठे गेलं तर सगळीकडे ॲक्च्युली ही माणसासाठी घातक पण आहे गुटखा, आणि आपण स्वच्छता म्हणतो पण सर्वच ठिकाणी बघा तुम्ही कुठे ना कुठे तुम्हाला पिचकाऱ्या मारायला आढळतील। म्हणजे तुम्ही आपलं शहर स्वच्छ ठेवताय का घाण करताय? आणि याच्यामध्ये असं बघायला गेलं ना तर याच्यामध्ये कोण कोण नक्की आहेत, त्यांचे रेट काय आहेत, ते सर्व माहिती आमच्याकडे, त्यांचं रेट कार्डच आमच्याकडे आलं आहे थोडक्यात। आता हे जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही उघड करूच, तोपर्यंत ही जी कारवाई केली माझ्या टीमनी आणि पोलिसांनी तर मी त्या API बलराम पालकर यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या टीमचं पण अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे काम केलेलं आहे। याच्यामध्ये जो टेम्पो पकडला गेला आहे MH04 LQ 9820 याचा ड्रायव्हर जो आहे याला अरेस्ट केलं आहे, परंतु गाडीचा जो मालक आहे आर्यन
त्याला अजून अरेस्ट केलेली नाही आहे. आणि जो सप्लायर होता शौकत, तो घटनास्थळावरून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देऊन त्याला पकडता आलेलं नाही. ते हे अरेस्ट झाल्यानंतर मग आतापर्यंत किती त्यांच्या फेऱ्या झाल्यात, किती माल हा तस्करीने पोचवला गेला, या सगळ्या बाबी उघड होतील. फक्त पोलिसांनी निष्पक्षपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता याचा तपास करावा. पंचनामा झालेला आहे. पंचनामामध्ये काय काय आहे काय नाही आहे ते सगळं नमूद केलेलं आहे. याच्यामध्ये कुठली पण फेरफार होणार नाही याची गॅरंटी API बलराम पालकर यांनी दिलेला आहे. पंचनाम्यावरती आमच्या लोकांच्या सह्या आहेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या, मानवाधिकार फाउंडेशनच्या. तर त्याच्यामुळे काही आम्ही बिनधास्त आहोत की कारवाई चांगल्या पद्धतीनेच होईल. धन्यवाद.